राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी कोल्ड्रिप आणि डेक्स्ट्रोमेथॉर्फन हायड्रोब्रोमाइड या सिरपमुळे लहान मुलांचे जीव गेले. ही केवळ औषधाची चूक नव्हती, तर आपल्या व्यवस्थेची, आपल्या समाजाची मोठी चूक होती. एक जीव गेला म्हणजे फक्त बातमी नाही, एक घर शांत झालं, आई बाबाचं हसू हरवलं. प्रश्न असा आहे, अशा औषधांवर नियंत्रण कोण ठेवणार? मुलांचे जीव जाण्याची जबाबदारी कोणाची? कोण घेणार ही जबाबदारी? ही वेळ असं होणार, एकाच्या हातात पैसा, दुसऱ्याच्या हातात सत्ता आणि मध्ये निष्पाप जीव गमावणारी मुलं. ही फक्त बातमी नाही, ही जाग येण्याची वेळ आहे. जेव्हा एक मूल मरतं, तेव्हा सगळ्यांनी थांबून विचार करायला हवा, याची जबाबदारी कोणाची? हे फक्त राजस्थानचंच नाही, आपल्या सगळ्यांसाठी इशारा आहे. मुलांना औषध देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. बिन चाचणीची स्वस्तातली औषधं कधीही वापरू नका. त्या छोट्या जीवांसाठी फक्त श्रद्धांजली नाही, तर बदलाची मागणी करा. त्यांचा आवाज बना. आपण सगळे मिळून जागरूक झालो, प्रश्न विचारले, आवाज उठवला, तर अजून अनेक जीव वाचतील. हा व्हिडिओ पुढे पाठवा, कारण आज हे सांगणं गरजेचं आहे. मुलांचं आयुष्य औषधावर नाही, आपल्या जबाबदारीवर अवलंबून.